नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। मी आहे सचिन, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर आज आपण जात आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंग या ठिकाणी। भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे 12व्या ज्योतिर्लिंगापैकी 6व्या नंबरचे ज्योतिर्लिंग आहे। तर मित्रांनो, भीमाशंकर हे सह्याद्रीच्या घनदाट अभयारण्यामध्ये वसलेले अत्यंत महत्त्वाचे पवित्र तीर्थक्षेत्र आणि निसर्गरम्य ठिकाण आहे, जिथे भीमा नदीचा उगम होतो। भगवान शंकराने भीमासूर राक्षसाचा वध केल्याच्या नंतर भगवान शंकराने इथे लिंग स्वरूपात प्रकट झाले अशी पौराणिक कथा आहे, ज्यामुळे ते स्थान भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। व्हिडिओ हा बिलकुल पण स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दर्शन आणि आजूबाजूचा परिसर संपूर्ण बघायला मिळणार आहे। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण आहोत पिंपरी चिंचवड या ठिकाणी। इथून भीमाशंकर हे अंतर 100 किलोमीटर, तर पुण्यापासून हे अंतर 110 किलोमीटर एवढे आहे। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने हिंदू भाविकांसाठी अत्यंत पवित्र आहे। भीमाशंकर हे केवळ मंदिर नसून एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आणि अभयारण्य देखील आहे। हे विविध वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध आहे। अशा ठिकाणी आज आपण जात आहोत। काही महिन्याआधीच पिंपरी चिंचवडमध्ये स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण 100 फूट उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बोराडेवाडी मोशी याच ठिकाणी उभारण्यात आला, तो हाच तुम्ही बघू शकता। आता आपण येऊन पोहोचलो आहोत राजगुरुनगर इथे। इथून भीमाशंकर हे अंतर 66 किलोमीटर एवढे आहे। मित्रांनो, ही सह्याद्री किती सुंदर असते बघा। हे निसर्गरम्य वातावरण सर्व दुःख हरवून मन आनंदित होऊन जातं। तर मित्रांनो, आता आपण अशा ठिकाणी थांबलोत। एवढं छान वातावरण आहे आणि एक स्पॉट आहे, तुम्हाला मी दाखवतो। खरंच एवढं छान आहे। चला तर मग तुम्हाला मी दाखवतो। मित्रांनो, आपल्याला जात असताना वाटेत हे डिंबे धरण लागते। हे घोड नदीवर असलेले एक महत्त्वाचे धरण आहे, जे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आहे आणि भीमाशंकर वन्यजीवन अभयारण्याच्या परिसरात येते, ज्यामुळे त्याला धार्मिक आणि निसर्गाच्या दृष्टीने मोठे आहे। याची क्षमता सुमारे 13.5 दशलक्ष घनमीटर एवढी आहे। डावा कालवा 55 किलोमीटर आणि उजवा कालवा 116 किलोमीटर आहे, जे शेताला पाणी पुरवतात। तसेच पायथ्याशी 5 मेगावॅटचा वीज प्रकल्प आहे। निसर्गाच्या कुशीत आल्यावर मिळणारा हा आनंद वेगळाच असतो। इथली झाडे झुडपे, उंच उंच डोंगर रांगा, हे निळे पांढरे झालेले आभाळ पाहून सर्व थकवा निघून जातो। खरंच भीमाशंकर अभयारण्य हे जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्यासाठी का ओळखले जाते ते इथे आल्याशिवाय समजत नाही। तर मित्रांनो, आत्ता आपण भीमाशंकर या ठिकाणी पोहोचलो आहोत, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, हे आहे भीमाशंकर एसटी बस स्थानक, तुम्ही बघू शकता। पुण्याहून भीमाशंकरला जाण्यासाठी बस आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत। मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या प्रमुख शहरांमधूनही येथे पोहोचता येते। भीमाशंकर हे श्रद्धा, निसर्ग आणि इतिहास यांचा संगम असलेले एक अद्भुत ठिकाण आहे।
इथूनच थोडं आपण खाली गेलो की कमान लागते, तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, मी आता येऊन पोहोचलो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग या ठिकाणी. तुम्ही पाठीमागे कमान बघू शकता. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमधील संपूर्ण दर्शन दाखवणार आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा देखील दाखवणार आहे. तर चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आता आतमध्ये दर्शनासाठी जाऊया. हा आहे माझा मित्र महेश. आम्ही दोघे जण भीमाशंकरला आलो आहे. आत्ता आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये थांबलो आहोत. तुम्ही भीमाशंकरला कधी येऊ शकता, पण माझ्या मते तुम्ही पावसाळ्यात आलात तर बेस्ट राहील. कारण तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर पावसाळ्यात नक्की भेट द्या, कारण इथला निसर्गरम्य परिसर खरंच बघण्यासारखा आहे. हे आहे हेमाडपंथी शैलीतील भीमाशंकर मंदिर आणि इथे झालेली गर्दी तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. तुम्ही इथे दर्शन करू शकता. आतमध्ये व्हिडिओवर बंदी आहे. पौराणिक कथेनुसार भीम नावाच्या राक्षसाने केलेल्या उपद्रव्यामुळे आणि देवतांवर केलेल्या अत्याचारामुळे भगवान शंकराने त्याचा वध केला, म्हणून या ज्योतिर्लिंगाला भीमाशंकर नाव पडले असे म्हणले जाते. महाशिवरात्रीमध्ये येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. महाशिवरात्री, कार्तिकी पौर्णिमा आणि श्रावण महिन्यातील सोमवार येथे विशेष पूजांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीला हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि रात्रभर भजन कीर्तन व अभिषेक केले जातात. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी विशेष दीप आरती आणि गंगा स्नानाचे महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मोठ्या संख्येने भक्त येथे येऊन भगवान शंकराची पूजा करतात. दर्शनाची वेळ इथे सकाळी 4:30 ते रात्री 9:30 पर्यंत आहे. आता आपण भीमाशंकराचे दर्शन घेऊन बाहेर जात आहोत. आपले आतील संपूर्ण दर्शन झालेले आहे. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणामुळे मी तुम्हाला आतील दर्शन दाखवू शकलो नाही. तर मंदिराच्या आजूबाजूला भरपूर मंदिरे आहेत. तर चला तर मग तिथे आता आपण दर्शनासाठी जाऊया. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या आवारात ही एक प्राचीन पोर्तुगीज घंटा आहे. ही घंटा 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर अर्पण केलेली होती. तुम्ही बघू शकता. मुख्य मंदिरासमोरच आपल्याला शनिदेवाचे मंदिर बघायला मिळते. इथे आपण दर्शन करूया आणि पुढे जाऊया. मुख्य मंदिरासमोरच आपल्याला दीपमाळा बघायला मिळते. तुम्ही बघू शकता. दीपमाळेच्या बाजूला हे तुळशी वृंदावन आहे का दुसरे काही याची मला कल्पना नाही. जर तुम्हाला याबद्दल माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मुख्य मंदिरासमोरच आपल्याला 2 मोठे दगडाचे नंदी आणि महादेवाची पिंड बघायला मिळते. इथे आपण दर्शन करूया. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. इथे हनुमानाची मूर्ती, त्रिशूळ, पिंड बघायला मिळते. त्यासोबत इथे यज्ञ केले जातात. त्यासोबत इथे भस्म लावायला दिला जातो. भीमाशंकर मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर मंदिराची मूळ बांधणी सुमारे 13व्या शतकात हेमाडपंथी शैलीत झाली असून त्याचे बांधकाम विश्वकर्मा शिल्पकाराने केले आहे. नंतर 18व्या शतकात नाना फडणवीसांनी सभामंडप आणि शिखर बांधले, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरासाठी गाव दान दिले होते.
हे आहे सर्व तीर्थकुंड, यालाच भीमा नदी कुंड या नावाने सुद्धा ओळखले जातात. तुम्ही बघू शकता. आता आपण सर्व तीर्थकुंडापासून पुढे जात आहोत. आपल्याला जात असताना रामभक्त हनुमानाचे मंदिर बघायला मिळते. इथे दर्शन करून आपण पुढे जाऊया. आता आपण मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जात आहोत. तुम्ही बघू शकता. हे आहे मंदिराचे प्रांगण. तुम्ही बघू शकता. भीमाशंकर मंदिराच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. आता आपण त्या ठिकाणी जात आहोत. आता आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरात आलो आहोत. इथे दर्शन करून पुढे जाऊया. भीमाशंकर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला औषधी वनस्पती जागोजागी बघायला मिळते. तुम्ही बघू शकता. आपले इथले संपूर्ण दर्शन झाले आहे. आपण बाहेरच्या दिशेला जात आहोत. भीमाशंकर इथे प्रसादासाठी कलाकंद मिठाई प्रसिद्ध आहे. जागोजागी कलाकंद मिठाई आपल्याला दिसून येते. तुम्ही बघू शकता. पूजेला लागणारी सामग्री, हार, फूल, लहान मुलांचे खेळणे इथे सहज मिळून जातात. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपल्या येथील संपूर्ण दर्शन झालेले आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी भीमाशंकरला आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.